नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे आपण 17 आणि 18 मे चे. आपण प्रश्न पाहतोय. रोजचे 12 प्रश्न असतात. दररोज सकाळी 6:30 वाजता चालू घडामोडी हा विषय आपल्या समोर मी घेत असतो. मित्रांनो, कोणतीही परीक्षा असू दे, चालू घडामोडी हा विषय खूप महत्वाचा आहे. आणि मित्रांनो, आपण व्हिडिओ पाहताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, जेणेकरून आपल्याला प्रत्येक प्रश्न समजू शकेल. ठीक आहे, आपण चालू करूया आजचे प्रश्न. मित्रांनो, कालचा प्रश्न होता, तमिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री थलीपती विजय यांचा पक्ष तमिळंगा विट्री काझिगम ह्याचे निवडणूक चिन्ह काय आहे? तर उत्तर होतं त्याचं शिट्टी, हे त्याचं उत्तर आहे. लक्षात ठेवा, विसल हे त्याचं उत्तर आहे, आपल्याला माहित असावं. आजचा पहिला प्रश्न, केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर उत्तर आहे व्ही डी सतीसन, हे त्याचं उत्तर आहे. केरळचे नवीन मुख्यमंत्री कोण आहे? व्ही डी सतीसन. ठीक आहे, पुढे पाहूया आपण त्यांच्याबद्दल. केरळचे नवे मुख्यमंत्री व्ही डी सतीसन. काँग्रेस नेते व्ही डी सतीसन केरळचे नवे मुख्यमंत्री बनणार आहेत. केरळचे 13वे मुख्यमंत्री कोण ठरणार आहेत? शपथ ग्रहण 18 मे 2026. पूर्ण नाव वडासेरी दामोदरन सतीसन, हे त्यांचं फुल नेम आहे. BA LLB LLM त्यांचं शिक्षण. व्यवसाय, वकील, सामाजिक कार्यकर्ते. केरळ हायकोर्टात सुमारे 10 वर्ष वकिली केली. 2001 पासून सलग 6 वेळा, ठीक आहे, पाराऊर मतदारसंघातून आमदार आहे. ठीक आहे, 2001 पासून 6 वेळा सलग, लक्षात ठेवा, पाराऊर मतदारसंघातून आमदार आहेत. 21 ते 26 या काळात विरोधी पक्षनेते होते. केरळचे राज्यपाल सध्याचे राजेंद्र विश्वनाथ आलेकर. मागील मुख्यमंत्री पिनई राई विजयन, हे त्याचं उत्तर आहे. मुख्यमंत्री मागील सध्याचे कोण आहे मित्रांनो? व्ही डी सतीसन. लक्षात ठेवा, पॉइंट खूप महत्वाचा आहे. आतापर्यंत 6 वेळा ते आमदार झालेत आणि 13वे मुख्यमंत्री आहेत. शपथविधी कधी होणार आहे? 18 मे रोजी झालेला आहे, होणार आहे, लक्षात ठेवा आज. पुढे दुसरा प्रश्न, राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 25 मध्ये सर्वाधिक पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाले? दुसरा प्रश्न आपल्याला विचारलाय की की राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 मध्ये सर्वाधिक पुरस्कार कोणत्या राज्याला मिळालेले आहेत? तर उत्तर आहे मित्रांनो, कर्नाटक राज्याला सर्वाधिक पुरस्कार मिळालेत. मी लास्ट टाइम घेतला होता पुरस्कार, पूर्ण माहिती दिली होती. तर महाराष्ट्राला 4 पुरस्कार आहेत. ठीक आहे, कर्नाटक सर्वात जास्त पुरस्कार मिळालेले आहेत. डिटेल पाहूया आपण. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार, ठीक आहे, अंतर्गत देशातील 42 पंचायतींचा गौरव करण्यात आलेला आहे. 3 जून रोजी नवी दिल्लीत होणार आहे पुरस्कार वितरण सोहळा. कर्नाटकाला 6 पुरस्कार मिळालेले आहेत. आंध्र प्रदेशला 5 पुरस्कार, ओडिशाला 5 पुरस्कार. नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायती सातत्यपूर्ण विकास पुरस्कार. सर्वोत्तम जिल्हा पंचायत सोपाहिजाला त्रिपुरा. सर्वोत्तम ब्लॉक पंचायत हिरपड आल्लापुझा केरळ. आणि सर्वोत्तम ग्रामपंचायत नवीन नापम आसाम. ठीक आहे, महाराष्ट्राचे विजेते इटागाव भंडारा बालस्नेही पंचायत. खारीवली रायगड पाणीपुरीची पंचायत, लक्षात ठेवा. चांबार्ली रायगड सामाजिकदृष्ट्या न्याय पंचायत. निंबाळी नाशिक सुशासनासह पंचायत. टोटल 4 महाराष्ट्रातील पंचायतींना विजेतेपद मिळालेले आहे. टोटल 42. सर्वाधिक कर्नाटक, सेकंड नंबर आंध्र आणि ओडिसा 5 पुरस्कार. पुढे नेक्स्ट क्वेश्चन, तिसरा, जमीन मालकी हक्क कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर ऑब्विसली आपलं राज्य महाराष्ट्र राज्य आहे. इन डिटेल पाहूया महाराष्ट्र राज्याबद्दल. महाराष्ट्राचा जमीन मालकी हक्क कायदा 26. महाराष्ट्र राज्य जुलै 26 पासून जमीन मालकी हक्क कायदा लागू होणार आहे. असा कायदा लागू करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरणार आहे. कायद्याची प्रमुख वैशिष्ट्ये, जमिनीची स्पष्ट व कायदेशीर मालकी निश्चित करण्यावर भर दिला जाणार. प्रत्येक जमिनीसाठी स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड दिले जाणार. प्रॉपर्टी कार्ड मध्ये मालकाचे नाव, क्षेत्रफळ, बाजार मूल्य, व्यवहाराची माहिती असणार. पारंपरिक 7/12 उताराला पर्याय म्हणून नवी डिजिटल प्रणाली लागू होणार. जमीन वाद, बनावट कागदपत्रे, फसवणूक कमी करण्याचा उद्देश आहे. QR कोड आणि डिजिटल व्हेरिफिकेशन सुविधा उपलब्ध असणार. प्लॉट मालकाच्या जमिनीतील हिस्साची नोंद केली जाणार. आणि कर्ज प्रक्रिया, जमीन व्यवहार अधिक सोपे, सुरक्षित आणि पारदर्शक होणार. महत्व, जमीन व्यवहारामध्ये पारदर्शकता वाढेल. मालकी हक्क निश्चित झाल्यामुळे न्यायालयीन वाद कमी होण्यास मदत होईल. आणि डिजिटल नोंदीमुळे फसवणूक रोखणे सोपे होईल. ठीक आहे, जमीन मालकी हक्क कायदा देशातलं पहिलं राज्य कोणतं? आपलं राज्य महाराष्ट्र. चौथा प्रश्न, अनुर्जा आयोगाचे अध्यक्ष अजित कुमार मोहंती यांच्या कार्यकाळात किती वाढ करण्यात आलेली आहे? तर उत्तर आहे मित्रांनो, 1 वर्षापर्यंत वाढ करण्यात आलेली आहे. पुढे पाचवा प्रश्न, कोस्टारिकाच्या दुसऱ्या महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून
कोणाची निवड झालेली आहे? ठीक आहे, तर उत्तर आहे लॉरा फर्नांडिस डेग्लाडो. त्यांचं नाव आहे, लक्षात ठेवा. दुसऱ्या महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून कोस्टारिकाची निवड झाली. ठीक आहे, दुसऱ्या महिला राष्ट्राध्यक्ष कोस्टारिकाच्या, लक्षात ठेवा. हा ना, सेबजियन पीपल्स पार्टी हे त्याच्या पक्षाचे संबंधित आहे. कोस्टारिका मध्य अमेरिकेतील महत्वाचा देश असून राजधानी सॅन होसे असे त्या राजधानीचं नाव आहे. ठीक आहे, पॉइंट खूप मस्त आहे. लॉरा फर्नांडिस डेग्लाडो, लक्षात ठेवा. ठीक आहे, मध्य अमेरिकेतील प्रमुख महत्वाचा देश आहे हा. ओके, पुढे नेक्स्ट क्वेश्चन 6वा. पहिल्या माऊसाहेब चांद्रयान स्मृती पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? प्रश्न विचारलाय, पहिल्या माऊसाहेब चांद्रयान स्मृती पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर उत्तर आहे नितीनजी गडकरी यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन 7वा. ठीक आहे, सायबर सुरक्षा .ai टास्क फोर्स कोणत्या संस्थेने स्थापना केली? काय नाव आहे? सायबर सुरक्षा .ai टास्क फोर्स कोणत्या संस्थेने स्थापना केली आहे? तर ऑब्विसली सेबीने स्थापना केली आहे. सेबीचं फुल नेम काय? स्टॉक एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. स्थापना झाली. सेबी पूर्णपणे कंट्रोल कशावर करते? आपल्या शेअर मार्केटवरती. स्थापना झाली 1988, लक्षात ठेवा. 1988 ला स्थापना झाली आणि त्याला वैधानिक दर्जा मिळाला सेबीला 1992. पॉईंट 2 पॉईंट लिहून घ्या मित्रांनो, की काय इम्पॉर्टंट आहे. 1992 ला काय मिळाला? वैधानिक दर्जा. डिटेल पाहूया आपण. सेबी सायबर सुरक्षा .ai टास्क फोर्स सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ने AI आधारित सायबर धोक्यांवर नियंत्रणासाठी सायबर सुरक्षा .ai टास्क फोर्सची स्थापना केली. उद्देश आर्थिक क्षेत्रात सायबर सुरक्षा मजबूत करणे, AI तंत्रज्ञानामुळे वाढणारे डिजिटल धोके ओळखणे आणि प्रतिबंध करणे या टास्क फोर्सचे मुख्य कार्य आहे. ओके, पुढचा प्रश्न 8वा. मधुमित्र व मधुसखी पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झालेली आहे? ठीक आहे, आपल्याला हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. 2023 ला झालेली आहे. पण मित्रांनो, फक्त एवढं सांगून फायदा आहे का, की हा पुरस्कार सध्या काय आहे आपण तो डिटेल पाहायला पाहिजे. आणि करंट अफेअर मधला हा प्रश्न आहे. ठीक आहे, आणि आपण सुद्धा करंट अफेअर पाहताना हे झाल्यानंतर काय मिळालं ते पण पहा. मधुमित्र मधुसखी पुरस्कार 26 महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने पुरस्कार जाहीर करण्यात आले. मधुमित्र मधुमक्खी पुरस्काराची सुरुवात 2023 पासून झाली. 20 मे 26 रोजी जागतिक मधमाशी दिनावेळेस हा पुरस्कार मिळाला. पहिल्यात ज्ञानेश्वर मलिले लातूर, गणेश बोरकुल छत्रपती संभाजीनगर, राजेंद्र दास बैरागी बुलढाणा, श्वेता वायळ पुणे. उद्देश मधुमाशी पालन व्यवसायाला प्रोत्साहन देणे व ग्रामीण रोजगार वाढवणे. ठीक आहे, आपण पाहतोय 9वा प्रश्न. भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय नेत्ररोग संशोधन परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? तर उत्तर आहे नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेली आहे. कुठे? नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. आपण पाहतोय 10वा प्रश्न. भारतात पहिला अलगे ट्री कोणत्या शहरात उभारण्यात आला? तर उत्तर आहे भोपाळ शहरात उभारण्यात आलेलं आहे. काही आहे डिटेल पाहूया आपण. ठीक आहे, भारत पहिला भोपाळ येथे उभारण्यात आला. ठिकाण अशोक गार्डन, स्वामी विवेकानंद पार्क. उद्घाटन कोणी केलं? विश्वास सारंग यांच्या हस्ते. मद्रासचे मंत्री आहेत आणि निर्माता मशरूम वर्ल्ड ग्रुप. या कार्य काय दिसं? तर प्रकाश संश्लेषणाद्वारे CO2 शोषून ऑक्सिजन तयार करणे. या ट्री मध्ये खासियत आहे, लक्षात ठेवायची गोष्ट आहे. कार्बन डायऑक्साईड शोषून घेतो आणि ऑक्सिजन तयार करतो. वर्षाला सुमारे 1.5 टन ऑक्सिजन निर्मिती करतात आणि 25 प्रौढ झाडा इतके CO2 शोषण करते. म्हणजे इथं खूप इम्पॉर्टंट आहे की जेवढे 25 झाड तो एकटं हे झाड काय करतं? CO2 शोषण करून घेतो, लक्षात ठेवा. त्या झाडामध्ये खासियत ती आहे. पुढे 11वा प्रश्न. ठीक आहे, SIRच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात कधी होणार आहे? असा आपल्याला प्रश्न विचारला. SIR आपल्याला माहिती आहे की निवडणूक मताधिकार ज्या आहेत पत्रिका त्या सुधारवणे. तर उत्तर आहे 30 मे 2026. 30 मे 2026. काय आहे? मतपत्रिका म्हणजे आपले जे नाव आहेत त्या नावाचा पूर्ण अभ्यास करणे. SIRचा काम आहे. तिसऱ्या टप्प्याची सुरुवात होते, लक्षात ठेवा. डिटेल पाहूया आपण. ठीक आहे, हा SIRचा तिसरा टप्पा 30 मे पासून सुरू. 16 राज्य व 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये SIRचा तिसरा टप्पा सुरू होणार आहे. 30 मे 26 ला सुरुवात. महाराष्ट्राचाही या टप्प्यात समावेश आहे. एकूण मतदार 36.73 कोटी. मतदार जे आहेत आपल्या मतदारांचे जे नाव आहेत ते सगळे सुधारणे.
सहभागी राज्य ओडिशा, मिझोरम, सिक्कीम, मणिपूर, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, हरियाणा, तेलंगणा, पंजाब, कर्नाटक, मेघालय, महाराष्ट्र, झारखंड, नागालँड, त्रिपुरा आणि केंद्र प्रदेश, दिल्ली, चंदीगड, दादरा नगर हवेली, दमण, दीव. लक्षात ठेवा, या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये तिसरा टप्पा सुरू होणार आहे 30 मे रोजी. आपण पाहतोय 12वा प्रश्न. 17 मे रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? तो उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन नंबर 1 आणि 3 दोन्ही उत्तर आहेत, ते लक्षात ठेवा. ठीक आहे. तर उत्तर काय, जागतिक दूरसंचार व माहिती समाज दिन आणि दुसरा आहे जागतिक उच्च रक्तदाब दिन. दोन्ही दिवस साजरे होतात 17 मे रोजी. आपल्याला माहित असावं, दोन्ही दिवस साजरे केले जातात. नेक्स्ट क्वेश्चन आपल्या पाहतोय. 1 मे महाराष्ट्र आणि गुजरात दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिन. 2 मे जागतिक टुना मासा दिन. 3 मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन, कोळसा खांब कामगार दिन. 4 मे आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिन. 5 मे जागतिक पोर्तुगीज भाषा दिन, जागतिक हद स्वच्छता दिन. 6 मे आंतरराष्ट्रीय नो डाएट दिन. 7 मे जागतिक ऍथलेटिक्स दिन. 8 मे जागतिक रेड क्रॉस दिन, जागतिक थॅलेसेमिया दिन. 9 मे महाराणा प्रताप जयंती, जागतिक स्थलांतरित पक्षी दिन. 10 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन, जागतिक ल्युपस दिन. 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन. 13 मे राष्ट्रीय हमसफर दिन. 14 मे जागतिक स्थलांतरित पक्षी दिन. 15 मे आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन. 16 मे राष्ट्रीय डेंग्यू दिन आणि आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन. 17 मे जागतिक दूरसंचार व माहिती समाज दिन, जागतिक उच्च रक्तदाब दिन. 18 मे आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन. 19 मे जागतिक यकृतदाह दिन. 20 मे जागतिक मधमाशी दिन, जागतिक मेट्रोलॉजी दिन. 21 मे राष्ट्रीय दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन आणि आंतरराष्ट्रीय चहा दिन. 22 मे आंतरराष्ट्रीय जैविकता दिन. 23 मे जागतिक कासव दिन. 24 मे राष्ट्रकुल दिन. 25 मे जागतिक थायरॉइड दिन, आफ्रिका दिन. 26 मे जागतिक ड्रुकोला दिन. 27 मे पंडित जवाहरलाल नेहरू पुण्यतिथी दिन. 28 मे जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन. 29 मे आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांतता सैनिक दिन वर एव्हरेस्ट दिन. 30 मे हिंदी पत्रकार दिन, गोवा राज्य स्थापना दिन. 31 मे जागतिक तंबाखू निषेध दिन. आणि मित्र सर्वांसाठी आजचा प्रश्न, सौदी अरेबिया इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचा कितवा सदस्य देश बनणार आहे? म्हणजे सौदी अरेबिया इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचा कितवा सदस्य देश बनणार आहे? ऑप्शन नंबर 1 आहे. आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. 25वा, 26वा, 27वा, 28वा. आपल्याला उत्तर सांगायचं आहे. कमेंटमध्ये उत्तर काय असू शकतं. ठीक आहे मित्र, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.